मित्रांनो, आज संडे, मी जिमला आलो आहे, प्रियांका नाही आली. सांगायचा मुद्दा असा आहे की 5 किलोमीटर रनिंग मी केली आहे 35 मिनिटात. तर ही काही मोठी गोष्ट नाही आहे, पण जर तुम्ही डेली वर्कआउट करताय, वेट लिफ्टिंग करताय, तर तुम्हाला रनिंग करता येत नाही. इथं असू, बाहेर असू, कुठे 1 किलोमीटरसुद्धा पळता येत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? एक दिवस वेट लिफ्टिंग करावं लागेल, मग एक दिवस थोडंसं कार्डिओ 1-1 किलोमीटर असं करता येईल. असा समज आहे की लोकांमध्ये जे वेट लिफ्टिंग करतात मग त्यांच्यामध्ये स्टॅमिना नसतो. त्याचं रिझन हेच आहे की लोक आठवड्यातले 7 दिवस नुसतं वेट लिफ्टिंग करतात, कार्डिओ करतच नाही. तर मी आज बऱ्याच दिवसातून एवढी 5 किलोमीटर रनिंग केली आहे. मला काहीच नाही वाटलं, कारण डाएट आणि मिक्स वर्कआउट. तर डाएटमध्ये तुम्हाला प्रोटीन ॲड करावंच लागेल, पैसे खर्च करावाच लागेल, त्याच्याशिवाय फिजिक होणार नाही. डाएटमध्ये मग प्रोटीन इंटेक वाढवावं लागेल. व्हेज असेल तर तुम्हाला पनीर, टोफू, सोयाबीन हे सगळं खावं लागेल. नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला चिकन मिनिमम 250 ग्रॅम खावं लागेल, अंडी खावं लागतील 5-6, जेणेकरून तुमचं वजन आहे ना त्याच्या दुप्पट तुम्हाला प्रोटीन इंटेक ग्रॅममध्ये घ्यावं लागेल. जर समजा तुमचं वजन आहे 70 किलो, तर तुम्हाला 140 ग्रॅम प्रोटीन दिवसाला घ्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल देतो मी, 250 ग्रॅम बोनलेस चिकनमध्ये असतं 60 ते 70 ग्रॅम प्रोटीन. मग तुम्ही हिशोब लावा, एका अंड्यामध्ये असतं 6 ग्रॅम. आणि जर तुम्ही वर्कआउट नाही केलं, दिवसाला फक्त 2 अंडी खाल्ली, तरी प्रोटीन इंटेक तुमचं होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला काही तुमचं गोल नाही, थोडंसं फिट राहायचं आहे, तरी होऊन जाईल. हे होतं संडेचं ज्ञान. लाईक करा, फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. डेली आपले ब्लॉग असतात, जाऊन नक्की बघा.